झालं, 1 वर्ष झालं तरी बिचाऱ्यांना अजून न्याय नाही भेटला. बरोबर. हाय, नमस्कार. कशा आहात तुम्ही सर्वजण? आशा आहे सर्व ठीकच असताना मी पण मस्त मजेत आहे. साईबाबाच्या कृपाने तुम्ही पण मस्त मजेतच असताल. त्या नीच वृत्तीच्या कठोर पद्धतीने मारून संतोष अण्णाला तरी त्या नराधमांना अजून सजा भेटलेली नाही. का नाही गुन्हेगारी वाढणार? त्यांना माहिती संतोष देशमुख कसा मारला होता, तरी त्या लोकांना अजून फाशी झाली नाही. करा, मुलींवर सुद्धा बलात्कार करा, छोट्या छोट्या बाळांवर सुद्धा करा, काही होत नाही, आपल्याला काही सजा भेटत नाही. कठोर पद्धतीने त्यांनी मारून सुद्धा त्यांना सजा. ह्या चला तर मग आजचा विषय आहे संतोष अण्णा देशमुख यांच्या प्रकरणाला 1 वर्ष झालं. 1 वर्ष 29 तारखेला त्यांचा प्रथम पुण्य समारंभ सुद्धा आला. पण अजून त्यांना काय न्याय मिळालेला नाही. अजून काही एक तर आरोपी पकडला गेलेला सुद्धा नाही. बघा मग, अजून एक आरोपी पकडलेला सुद्धा नाही. म्हणजे जेलमध्ये आहे ना, त्याला सुद्धा अजून सजा झालेली नाही. म्हणजे 1 वर्ष होऊन गेले. सगळ्या महाराष्ट्राने, अख्ख्या महाराष्ट्राने बघितलं किती बेरहम लोकांनी कशा तरीकेने मारलं होतं त्यांना, कसे त्यांच्या चितड्या केल्या होत्या. सर्व महाराष्ट्राच्या डोळ्यात पाणी होतं. लघुशंका सुद्धा केली त्यांच्यावर, लघुशंका केली. महाराष्ट्र विसरणार नाही. पण त्यांना अजून प्रथम पुण्य समारंभ सुद्धा आला, पण त्यांना अजून न्याय भेटलेला नाही. बघितलं का? आणि काय आहेत आपले कायदे चालवणारे, किती त्यांच्यावर विश्वास ठेवत बघा बरं. व ओळखून चुकलेत हे गुन्हेगार कोणत्या एका जातीचा, एका धर्माचा, एका कुळातला नसतंय. गुन्हेगार हा गुन्हेगार असतोय. त्याला कुठलीही जात धर्म काहीच नसतोय. कुठं बी तो नीच वृत्तीचा माणूस कुठं बी पैदा होऊ शकतो. तसं नाही, हो आमचा ते तुमचा. मी मेन गोष्ट म्हणजे एक सांगते तुम्हाला, मी खरंच कधी जातीवर बोलत नाही. पण मी एका व्यक्तीला बोलले की सगळे म्हणतात. मी कधीच कोणत्या एका धर्माला बोलत नाही, एका जातीला बोलत नाही. तरी पण कमेंट करणारे, भूभू करणारे मला म्हणतात जातीवादी करते. कारण गुन्हेगार हा गुन्हेगार असतो. तो कोणाचा रिश्तेदार नसतो, कोणाचा सगा नसतो. समजलं का? आणि विचार करायची गोष्ट म्हणजे ही, अजूनपर्यंत संतोष अण्णा देशमुखला अजूनपर्यंत न्याय भेटलेला नाही. कुणावर विश्वास ठेवायचा आहे? कोण न्याय देणार आहे? आश्वासनं देतात हो, सर्व आश्वासनं. न्याय कोणी देत नाही. बरोबर का नाही?